हे गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज आहे शुक्रवार. आज आपल्या वर्कआउटला होतात 7 दिवस. आज आपण उशिरा उठलोय. काल ऑफिसमध्ये खूप जास्त काम होतं, त्यामुळे घरी आल्यावर पण कंटाळा आला. जेवण करून लवकर झोपलो होतो, तर सकाळी जागच नाही आली. आता उठलोय 7:30 वाजता. तर आता काय आपण वर्कआउट करू शकत नाही, कारण आपल्याला 8 वाजता ऑफिससाठी निघावं लागतं. तर आज आपण फ्रेश होऊन डायरेक्ट ऑफिसला जाणार आहे नाश्ता करून. नाश्ता मी तुम्हाला दाखवेल काय करणार आहे ते. पण आपल्याला संध्याकाळ आल्यानंतर आपला वर्कआउट करायचा आहे. प्रायव्हेट कंपनीत काम करून वर्कआउट करायचा खूप जास्त त्रास होतो, आणि त्याच्यामध्ये वाईट ह्या गोष्टीच वाटते की आपण एवढी मेहनत घेऊन व्हिडिओज बनवून एडिट करून, मी रात्री झोपतो 12 वाजता एडिट वगैरे व्हिडिओ करून. तर त्यापेक्षा जास्त असं वाटतं की एवढी मेहनत घेऊन पण आपल्याला व्ह्यूज वगैरे जात नाही. त्याचं थोडंसं दुःख वाटतं. पण माझं कसं, एखादं चॅलेंज घेतलं ना, ते कम्प्लीट करण्याशिवाय मी थांबत नाही. त्यामुळे ही फिटनेस सिरीज आपण खूप चांगल्या रीते संपवणार आहे. तर चला मग मित्रांनो, आपल्याला ऑफिसला जायचंय, तर पडदेशी आवरूया. तर गाईज, आंघोळ झाली, फ्रेश झालो, आता बसलोय नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता मी तुम्हाला दाखवतो. नाश्ता आपण करतोय, दूध आहे, बफेलो मिल्क म्हशी दूध आहे, आणि ड्रायफ्रुट्स आहेत. एवढे ड्रायफ्रुट्स आपण खाऊन टाकेल तर नाश्त्याला, आणि थोडस दूध. तर नाश्ता संपवलाय. आता तुम्हाला दाखवतो माझी दुपारची मेल. तर गाईज, ही आपली आजची दुपारची मेल आहे. पालकची भाजी आहे, गरगट्टा. आमच्याकडे ह्याला गरगटा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात आय डोंट नो. पण ही पालकची भाजी आहे. आपल्याला सलाड आणि व्हाईट राईस. ही आजची दुपारची मिल आहे आपली. तर चला मग मित्रांनो, आपल्याला जायचं ऑफिसला. तर भेटूया संध्याकाळी. आज संध्याकाळी आपण वर्कआउट करणार आहे. आज संध्याकाळी खूप टाइम असणार आहे, त्यामुळे आज आपण फुल वर्कआउट करणार आहे. मी तुम्हाला दाखवेन. आज आपण घामच काढूया. तर गाईज, आता आलो कंपनीत ना, घरी आलो, फ्रेश झालो, आता बसलोय गॅलरीत. तर मी नाश्ता नाही केला आज. रोज केळीच खाते, त्यामुळे म्हटलं आज काहीतरी वेगळं खावं. म्हणून येताना डाळिंब घेऊन आलो, आणि आता खातोय डाळिंब. ते बघा, डाळिंब सोलायची प्रक्रिया चालू आहे. डाळिंब सोलून झाली की, तोपर्यंत वेट चालू आहे डाळिंब सोलण्याचा. डाळिंब सोलून झाली की मग बसायचं खायला. आता बसलोय गॅलरीत, तर डाळिंब खायला या. फ्री मधले सोललेले डाळिंब खाण्यात एक वेगळाच आनंद असतो, तो सोलून खाण्यात भेटत नाही. लक्षात राहू द्या. परदेशी खाऊन घेतो डाळिंब. वर्कआउट करायचं आपल्याला. सकाळी वर्कआउट केलं नाही, आता वर्कआउट करायचं आहे. तर हे गाईज, आपण सकाळी वर्कआउट केला नव्हता. आपण डेली सकाळी वर्कआउट करतोय. आज सकाळी वर्कआउट केला नव्हता, तर संध्याकाळी घरी आल्यानंतर, ऑफिसमधून जेव्हा घरी आलो तेव्हा नाश्ता केला, आणि आता करतोय वर्कआउट. तर गाईज, बघू शकता तुम्ही, हा डिफरन्स आहे. आज आपल्या वर्कआउटला 1 आठवडा पूर्ण झालाय. 1 आठवड्यात आपल्यात हा डिफरन्स पडलाय. तर काल आपण फक्त जोर डिप्स आणि बैठकांचा वर्कआउट केला होता, आणि सपाट्या मारल्या होत्या. आज आपण फक्त डंबल्स आणि कर्ल बार याचाच वर्कआउट करणार आहे. याच्यामध्ये आपण सगळे मसल कव्हर करणार आहे. ओके, तर चला चालू करूया. तर गाईज, आज तुम्ही आपल्या कर्ल बारच्या प्लेटा बघू शकता. दोन्ही साईडला 5-5 किलोच्या एक प्लेटा वाढलेल्या आहेत. याचा मिनिंग असा होतो की आपले वर्कआउटमुळे स्ट्रेंथ आणि स्टॅमिना दोन्ही वाढलेला आहे. तर त्यामुळे मसल पंपिंग खूप चांगली होते, आणि वेट मारल्यावर तुम्हाला माहित आहे कसं असतं. तर चालू करूया. हे वेट टोटल 20 किलो आहे. 20 किलोचा बायसेप. आजचा डे कितवा? 7वा. लक्षात राहू द्या. आता मारूया शोल्डरचा सेट. आता रिव्हर्स बायसेप. हात असे थरथर कापतायत, थरथर. चला मग आता ट्रायसेप मारूया. सिंगल हँड आपण ट्रायसेप मारतोय. डंबल्स न पहिल्यांदा हॅमर मारूया,
10 आणि नंतर फ्रंट बायसेप 10, अशी 10 10 20 अशी मिक्स 3 मारणार आहे आपण. ते झाले 10. आता फ्रंटचे 10. तर हे गाईज वर्कआउट झाला, फ्रेश झालो, आता बसलो जेवण करण्यासाठी. तर आजचा संध्याकाळचा मील काय आहे मी तुम्हाला दाखवतो. तर हा आजचा आपल्या संध्याकाळचा मील आहे. हे 4 अंड्याचे ऑमलेट आहे. 4 अंड्यातनं आपल्याला 24 ते 25 ग्रॅम प्रोटीन भेटेल आणि थोडासा राईस, याच्यासोबत थोडासा सलाड खाईल. आणि हा आजचा आपला संध्याकाळचा मील आहे, परफेक्ट. तर चला मग मित्रांनो, जेवण करून घेतो आणि आराम करतो. उद्या सॅटर्डे आहे, उद्या आपल्याला ग्राउंड रनिंग साठी जायचं आहे, तर लवकर उठावं लागेल. तर भेटूया आपण उद्याच्याला ग्राउंडवर. चला, गुड बाय.